मुडक्यानं माझी काठी जाळली. आता गावात कशी काय फिरू मी? हा चालली तुझी, तुला खातला नेऊन डबऱ्यात, तुला तुझ्या पालखीचा निघाला धूप. माझी इतक्या वर्षाची काठी होळीत जाळून टाकली. कामना धंदा सगळं जाळून टाकलोय. आज मला काठीनं मारत होतीस ना, आता मार की मार. ही काठी ही मार 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 मार. थांब जरा, तुझी किरडी ढासाळे तुला चांगलं. थांब जरा, तुला बघतेस. आज आज थांब, आज ऐक की मी का नाही एक तुला नवीन काठी देतो, पण एकदा रडून दाखव. किरडी उचलली मार 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 मार. ए धकड धकड धकड. मार की मार की मार की. किरडी उचलली तुझी. मार 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 मार. ठीक आहे, तुझ्या एवढ्यात त्यांच्या संग पकडा पकडी खेळतो. काय चाललेलं काय समजा आज त्यांच्या ताब्यात देते तुला. ठीक आहे. अगं तो मुर्दा आहे ना, त्याला मारल्याशिवाय तो सरळ स्वतःसारखा नाही व्हायचा. त्याची किरडी उचलली त्याची. आत्या बस करा. भया किती माया करते टोण्यावर. मॅडम या की चहा ठेवते तुमच्यासाठी. नको नको, मला चहा नको. खरं तर मी तुमचे आभार मानासाठी आले. काल मला खरंच खूप छान वाटलं, त्यासाठी थँक्यू. अव खरं तर तुम्ही डॉक्टरांचा आभार मानायला पाहिजे, त्यांच्यामुळेच तुम्ही इथं आलात. हो, त्यांचे आभार तर मी मानणारच आहे, पण तुम्ही सुद्धा आम्हाला घरच्या सारखंच प्रेम दिलं. तुमच्यामुळेच मी आणि मायरा होळी खेळू शकलो. सो थँक्यू सो मच. थँक्यू आंटी, पोळ्या छान झाल्या होत्या. ए मायरा, आंटीला काय थँक्यू म्हणती? मी पोळ्या केल्या होत्या, मला म्हण की थँक्यू. टोण्यासारखीच आहे तर. अरे वा, खूप छान झाल्या होत्या पुरणपोळ्या. तू खरंच खूप टॅलेंटेड आहे. माराला पण तुझ्यासारखंच हुशार बनव. मारा तू खेळ, मी डॉक्टर अंकलला भेटून आले. ठीक आहे मायरा, चल खेळायला चल रा. हा आत्या चला. सोड मला, मला पकडतीये. जा चहा घेऊन यायचा मला लवकर. डॉक्टर, डॉक्टर. या ना या. कहाँ गुम थे? तुमच्याच विचारात हरवलो होतो. अच्छा, म्हणून तुमच्या चेहऱ्यावर एवढी स्माइल होती. हमारा नसीब कब खुलेगा गॉड नोस. म्हणजे तुम्ही अजून लग्नाबद्दल काहीच सांगितलं नाहीये. लग्नाचं सोडा, मी तुम्हाला आवडते का ते सुद्धा अजून सांगितलं नाहीये. असं नाहीये काही. म्हणजे मला खूप आवडता तुम्ही. खरंच खूप खूप आवडता तुम्ही. तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे आहात, कर्तृत्ववान आहात. म्हणजे मला नेहमीच तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटत आलाय. बस एवढंच? तुम्ही जबाबदाऱ्या खूप छान पद्धतीने सांभाळता. तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे. एवढंच? तुमचे डोळे खूप सुंदर आहेत. मला पोहता येतं, पण जेव्हा जेव्हा मी तुमच्या डोळ्यात बघतो तेव्हा मला बुडायला होतं. आणि तुमचे केस. केसांचं काय? तुम्ही जेव्हा बुलेटवरून येता, हलकच हेल्मेट साईडला करता, मानेला झटका देऊन जे केसांबरोबर खेळता,
जो केसांमधून हात फिरवता खरंच इतक्या सुंदर दिसता तुम्ही. माझ्याकडे शब्दच नाहीये वर्णन करायला. तुम्ही इतक्या सुंदर दिसता. आता माझ्या लक्षात आलंय की तुम्ही लग्नाच्या डिसिजनला एवढा वेळ का लावलाय. का? कारण तुम्हाला टेन्शन आलं असेल. पोलीस ऑफिसर सोबत लग्न केल्यानंतर जे तुम्हाला हवंय ते करता येणार नाही. म्हणजे हेच जे तुम्ही आता करताय. तुम्हाला काय वाटलं मला काय माहित नाही? नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही हे असं लग्नानंतर कुठल्याच बाईकडे बघू शकणार नाही, तिचं कौतुक करू शकणार नाही, तिच्याशी बोलू शकणार नाही, याबद्दल बोलतेय. अच्छा. अहो, जगातली एवढी सुंदर स्त्री माझ्या समोर असताना मी का दुसऱ्या बाईकडे बघू? आणि लग्नाचं म्हणत असाल तर अजून मी विचार केलेला नाहीये. म्हणजे माझा अजून ठाम निर्णय झालेला नाहीये. इट्स ओके डॉक्टर. मी जस्ट गंमत करत होते. टेक यू ओन टाइम. नो हरी. तुमचा नकार असेल तरी बिंदास सांगा. आणि हो, कालच्या दिवसासाठी थँक्यू सो मच. अहो, थँक्स काय त्यात. तुम्ही मॅडम, शिखरे, मी सांगितल्याप्रमाणे काम होतंय ना? हो मॅडम. काही नवीन माहिती? चव्हाणाच्या घराला सील केलंय. आपण चौकशी करू शकत नसं वरून लेटर आले मॅडम. हो, तसे आपल्याला तिकडे काहीच माहिती मिळाली नव्हती. गुन्हेगार खूप हुशार आहे और हमसे 2 कदम आगे. मॅडम, मला वाटतं आपण पुन्हा एकदा तिकडे शोधायला पाहिजे. काही ना काहीतरी नक्की सापडेल. मी वरती लेटर पाठवते आणि पुन्हा सर्च करण्यासाठी परमिशन मागते. एखादा तरी पुरावा आपल्या हाती लागला की तो आरोपी आपल्या ताब्यात असतो. मी आणखी काय माहिती आहे ती लागते का बघतो. पुरावा मागे ठेवण्या इतपत मी मूर्ख नाहीये दिव्या. आता तू कितीही शोध घेतला तरी तुझ्या हाती काहीच लागणार नाहीये. कारण सगळे पुरावे तू येण्याआधीच मी गायब केले. आव काय व काय शोधत होता तुम्ही? काय नाही. नक्की ना? होय. का आणून ठेवले घरात? नाही बघ तू. काय पाहिजे? अव मी काय म्हणते, डॉक्टरांसंग साखरपुड्याचं बोललं पाहिजे ना? हा, बोल ना तू. हाय का? आता मीच बोलू भाई. हा, संग मीच करते. तुम्ही काय करू नका. तुम्ही नुसतं बसून खावा. पर मम्मी ऐक ना, मी दवाखान्यात जाऊन येते. लय पेशंट आले असतील ना तर डॉक्टरांना एकट्याला सांभाळणं व्हायचं नाही. मी येते जाऊन. हा भया, ही तर बाप साखरपुड्याचं बघणं झालंय आणि पोरीला होणाऱ्या नवऱ्याची काळजी. ए मम्मी, तुझं तर आपलं काहीतरीच असतंय. भया, काय चुकीचं बोलले मी? डॉक्टर वाड्यात यायच्या आधी कशी होतीस आणि आता कशी झाली आज? कशी झाली? अगं, कशी म्हणजे चांगलीच झाली आहेस की. जबाबदारीनं वागायला लागलीस. पहिल्यासारखं मला दमवत नाहीस. मम्मी, मी आता काय लहान राहिले वे तुला दमवायला? आता माझं लगीन होणार आहे आणि तुझ्यामुळं माझं एवढं मोठं स्वप्न पूर्ण होतंय म्हटल्यावर मी कशाला तुला दमू? कंच सपान? हिरोईन व्हायचं तर सपान नाही ना? अगं नाही मम्मी, डॉक्टरांसोबत लग्नाचं. त्यांच्यामुळे मला इथं वाड्यात राहता येणार आहे ना, हे स्वप्न होतं बघ माझं. मम्मी पप्पा, मला तुमच्यासाठी ना लय काय करायचंय बघा. गुणाची ग बाई माझी. थांब, आज तुझ्यावरनं मीठ मोरी उतरून टाकते बघ. आव लवकरात लवकर लगीन उरकून टाकू बघा ह्यांचं. तुम्ही साखरपुड्याच बोलणार आहे ना डॉक्टरांशी? अगं पण डॉक्टरांनी उभा करत नाही कळवला ना, मग असं कसं विचारायचं बरं? झालं का नाहीचाच पाडा सुरू तुमचा? कधी म्हणून कुठल्या गोष्टीचा उल्हास नाहीये माणसाला. राहू दे डिंपल, तूच बोल डॉक्टरांशी. हे मम्मी, मी असं कसं विचारू? माझंच लगीन होणार आहे आणि मीच विचारायचं वय? जा की तिकडं.
ती बी हाय म्हणा. नाहीतर आपण एक काम करू. हा, ही कामावर जायच्या आधी ना सगळीच बोलू डॉक्टरांशी. हा, वय तसं चालेल मला. तू थांब जरा, मी आवाज दिल्यावर ये. हा, आलीच. बजा मला वाचवा. बजा डॉक्टर 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 मला वाचवा. डॉक्टर डॉक्टर मला वाचवा. बजा काय त्रास होतो त्याला? अहो मी कुठे त्रास दिलाय, याने मला त्रास दिलाय. बजा बजा मला वाचू. बजा डॉक्टर वाचवा ना. डॉक्टर नाम्या शांत हो. कोणापासून वाचवायचं तुला? ए माकडा, मला वाचव हे सांगण्यापेक्षा कोणापासून वाचव ते सांगा ते डॉक्टर्सनी. दिव्या मॅडम पासन. तू काही गुन्हा केलायस का? वय नाही, वय नाही. ए दाताळा, काय हे नाही केलंयस? काय ते खरं खरं सांग. म्या दिव्या मॅडम पासन माहिती लपवली. काय माहिती लपवली आहेस? चव्हाण साहेबांबद्दल. नाम्या बघ, तू घाबरू नकोस. काय लपवलंय ते मला खरं खरं सांग. आपण काय करूया त्यातून मार्ग शोधत बाहेर पडण्याचा. काय लपवलंयस तू? अहो डॉक्टर, म्या मुंबईवरनं येत होतो ना, तेव्हा चव्हाण साहेब सोबत होते. तेव्हा त्यांनी मला आहे ना देवी सिंग आणि रूपाचा फोटो गावला असं सांगितलं होतं. म्या म्हणलं आता गावलाय फोटो तर मग दाखवा ना. तर ते म्हटले की फोटो नाही, आता तुला माणूसच दाखवतो. हे पण कसं शक्य आहे? त्या फाईलमध्ये तर काहीच नव्हतं. नाही, मॉलची शपथ घेऊन सांगतो डॉक्टर, म्या खोटं नाही बोलत. अहो खरंच ते देवी सिंग आणि रूपाचा फोटो होता. मग त्यांना फोटो गावला म्हणून तर ते एवढे खुश होते. नाम्या, तुझी झोप पूर्ण झालेली नाहीये का? त्या फाईलमध्ये खरंच काही नव्हतं. डॉक्टर, तुम्ही कुठल्या फाईल बद्दल बोलताय? इन्स्पेक्टर चव्हाणने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा दिव्या मॅडम तिथे गेला होता छानबीन करण्यासाठी. तेव्हा त्यांनी त्या फाईलमध्ये पाहिलं तेव्हा फोटो नव्हता असं दिव्या मॅडमने मला सांगितलं. नाम्या, तुला एक सल्ला देऊ का? तू या पोलिसांच्या लफड्यामध्ये पडू नकोस. त्यांचा कारभार नीट नसतो. तो दाढीवाला माणूस, काय त्याचं नाव? देवी सिंग. तो जर का सापडला नाही तर तुला केसमध्ये आत्महत्या करतील. अरे खूप प्रेशर आहे त्यांच्यावर. ह्याव का? अहो हीच तर त्याला समजावून सांगतोय मी सकाळपासून, पण माझं ह्याला डोकं खाल्ले. मला वाचू असं बोलून डोक्यात पाक किड पाडलेत माझे. तुम्हाला सांगतो, ह्याला का ना ह्याला त्यो न बघितलेला फोटो सापणात येतोय. हा डॉक्टर, ती रूपा तुमची बांधलेली बहीण होती ना? नाही ती नाही का, ती माझ्या मॉलमध्ये आली होती ते लाली पावडर ते मेकअपचं सामान घ्यायला, आणि तुम्हीच घेऊन गेला होता ना? नाम्या, मुळात रूपा माझी बहीण नव्हती. तुम्हाला तर माहितीच आहे, क्लिनिकमध्ये आलेल्या प्रत्येक स्त्रीकडे मी आई किंवा बहीण याच नजरेने बघतो. तेव्हा ती मला म्हणाली तुमच्याकडे काम असेल तर सांगा. एकतर मला परवडणारं नव्हतं. या गावात नवीन, मी कोणाला ओळखत नव्हतो, पाळखत नव्हतो. तिला म्हणाला बाई मला काय जमणार नाही, तू जा इथून. ती गेली. आता ती कुठे गेली, तिने काय केलं मला काहीही माहिती नाही. आणि राहिली गोष्ट तो दाढीवाला माणूस, काय तो देवी सिंग. तो माणूस कसा आहे काय, मी कधी त्याला बघितलं नाही, त्याला ओळखतही नाही. आता केस ओपन झाली, सतत देवी सिंग हे नाव समोर येतं म्हणून तोंडावरती आलं. तुम्हाला खरं सांगू का, पोलिसांचं लफडं पाठीमागे नको म्हणून मी रूपाला ओळखतो हे सांगितलं नाही. पण तुम्हाला असं वाटतंय का मी सांगितलं पाहिजे तर मी जाऊन सांगतो. पोलीस काय फार फार तर मला त्रास देतील, थोडासा त्रास होईल मला, मी सहन करतो. नाही डॉक्टर, तुमचं पायतान काढू मला हा ना, पण असं बोलू नका हो. ए माकडा पाताळा, कळलं का कशी अक्कल हुशारी असते ते. अरे त्या पोलिसांचा लचा नको लावून घेऊस माग. सांगतोय ना मी, ऐक, त्यांना कुठली बी माहिती देऊ नगस. नाही देणार. कोण रूपा, कोण देवी सिंग, मला नाही माहित. कसा आहे गडी, ट्रेनिंग लगेच झालं का नाही? नाम्या, या पुढे जर फोटोचा विषय काढलास का नाही, दातच पाडेन तुझं एका भुकीतच. डॉक्टर येऊ का? हो या.
या. मॅडम मला बोलवलं होतं. हो, सर्चसाठी परवानगी मिळावी म्हणून मी लेटर पाठवलंय वरती. आपल्याला लवकरच परवानगी मिळेल, पण आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. इन्स्पेक्टरच्या घरावर नजर ठेवा. मला खात्री आहे की हा जो कोणी आहे तो पुरावे नष्ट करायला नक्की तिथे जाणार. इस बार वो हमारी नजर से बचना नहीं चाहिए. मॅडम मी आजच 2 पोलीस चव्हाण साहेबांच्या घराबाहेर होतो. फक्त पोलीस पाठवून उपयोग नाही अशी खरे. आपल्याला हे काम गुप्तपणे करावं लागेल. ही खबर बाहेर गेली नाही पाहिजे. पुलिसांना वर्दीमध्ये ठेवू नका. ये गाव छोटा है, यहाँ के लोग एक दूसरे को बहुत अच्छे से जानते हैं, त्यामुळे सावध. मॅडम तुम्ही नका काळजी करू, मी बघतो. आज जर तो परत आला तर आपल्या नजरेतून नाही सुटणार. हेच सवय आहे मला. इस बार वो देवी सिंह मेरे हाथ से बचना नहीं चाहिए. तो फोटो माझ्या हाती कसा काय नाही लागला? काही करून मला तो फोटो शोधायलाच हवा. तो जर दिव्याच्या हाती लागला तर सगळा खेळ खल्लास. नाही नाही नाही, असं होता कामा नये. काही करून मला तो फोटो पाहिजेच. माझ्याकडे पुन्हा इन्स्पेक्टर चव्हाणांच्या घरी जाण्याशिवाय पर्याय नाहीये. डॉक्टर वाईस थांबा की, काम आहे तुमच्याकडे. मंगलताई लवकर बोला, माझ्याकडे वेळ नाहीये. जादा वेळ घेणार नाही, जरा थांबा. आवा आवा, ऐकलं का डिंपल? डॉक्टर आले ती. आवा डॉक्टर या की. मंगलताई खरंच माझ्याकडे वेळ नाही, लवकर बोला. लई वेळ घेणार नाही, बसा की डॉक्टर. होय डॉक्टर, या ना, बसा ना. बाबू दादा खरंच वेळ नाहीये माझ्याकडे. आव तेवढं प्रेमानं बोलवतायत तर वाईस बसा की थोडा वेळ. बोला. ते डॉक्टर, आम्ही न्यूरो पाठवणारच होतो डिम्पलकडं, तुम्ही खाली यावं म्हणून. आता आलोय मी, बोला लवकर. अहो बोलताय ना? तू बोलली असती तर. अहो बोला की, काय होतंय? तूच बोल ना. हाय का आता? बोला तुम्हीच. बाबू दादा, मंगलताई, हे बघा, तुम्ही ठरवा आणि नंतर मला सांगा. मला खरंच खूप घाई आहे, नाहीतर आपण उद्या सकाळी बोलूयात का? नाही नाही नग, सकाळी पेशंटची गर्दी असते दवाखान्यात आणि हे बी झोपलेलं असतात. अहो बोला. डॉक्टर, नाही काय आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं, मंगलचं पण म्हणणं होतं. मंगल बोल की. बोला. नाही आता तू बोल. ते डॉक्टर म्हणजे कसं आहे. मंगलताई, बाबू दादा, खरंच माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, आपण नंतर बोलूयात का? अगं डिंपल, तू तरी समजून सांग त्यांना. राहू द्या पप्पा, त्यांना पेशंटला चेक करायला जायचं असेल ना, आपण उद्या बोलू त्यांच्याशी. जावा तुम्ही. पप्पा जावा तुम्ही, जेवून घ्या, तुम्हाला कामावर जायचंय. होय. डिंपल, डिंपल, बाहेर आहे लवकर. काय हाय, कशाला बोलवलं मला? आता स्वतःचं काम आहे ना म्हणून गोड गोड बोलताय. आता माझ्या मम्मी पप्पांना ओरडून बोलायची काय गरज होती? सासू सासऱ्यांशी असं कोणी बोलतं का? मी आता जिथे चाललो ना तिथून सही सलामत परत आलो तर आरतीचं ताट घेऊन आरती ओवाळतो किंवा भर चौकामध्ये त्यांचा सत्कार समारंभ घेतो. पण त्याआधी मी काय म्हणतो ते शांतपणे ऐक. मी इन्स्पेक्टर चव्हाणांच्या घरी चाललोय. का? तिकडं काय काम आहे तुमचं? तिकडे खूप महत्वाचा पुरावा पाठीमागे राहिलाय आणि तो जर का दिव्याच्या हाती लागला तर माझा सगळा खेळ खाल्लास. काय? अहो पण त्यांचं घर तर पोलिसांनी सील केलंय ना, आणि तुम्ही पुरावे असं कसं विसरला? मूर्खच का ग तू? मी का पुरावे विसरून येईन? उलट मला आत्ताच त्या पुराव्याविषयी कळलं. त्यामुळे मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. मी जर का तिकडे अडकलो तर मला वाचवायला येईल. तुम्हाला वाचवायला येऊ? आणि तुम्हाला वाचवताना मॅच अडकली तर? असंही मी अडकलो तर तू अडकणारच आहेस. त्यामुळे जेवढं सांगितलं तेवढं कर. थांबा,
काय तुम्हाला कसं वाचवायचं म्या? ते मी तुला फोन करून सांगतो. फोन जवळ ठेव. हाय थांबा. आता काय? बेस्ट ऑफ लक.